नमस्ते विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय आणि सर्व बोर्डाला आलेल्या प्रश्नांची उत्तर बघणार आहोत. चला तर सुरू करूया. प्रश्न पहिला, खालील तक्त्यातील तीनही स्तंभातील नोंदीमधील संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्ता परत लिहा. पहिल्या स्तंभामध्ये वस्तुमान, वजन, गुरुत्व त्वरण, गुरुत्व स्थिरांक दिलेला आहे. दुसऱ्या स्तंभामध्ये SI पद्धतीतील एकक घेतले, मीटर प्रति सेकंदचा वर्ग, किलोग्रॅम, न्यूटन मीटरचा वर्ग पर किलोग्रॅमचा वर्ग आणि शेवटी न्यूटन. आणि तिसऱ्या स्तंभामध्ये त्यांची एक काहीतरी गुणधर्म या ठिकाणी ते घेतलेला आहे. केंद्राजवळ 0, जडत्वाचे माप संपूर्ण विश्वात सारखे, उंचीवर अवलंबून आहे. तर सर्वप्रथम जर आपण इथे वस्तुमान घेतलं तर त्याचं एकक काय ना तर किलोग्रॅम, आणि ते म्हणजेच काय तर जडत्वाचे माप. एक एक आपण या ठिकाणी बघूया. वजन, मग त्याचं एकक किती, SI पद्धतीत तर न्यूटन. कशावर अवलंबून असतं तर उंचीवर अवलंबून आहे. गुरुत्व त्वरण, मीटर प्रति सेकंदचा वर्ग, पृथ्वीच्या केंद्राजवळ 0. आणि गुरुत्व स्थिरांक न्यूटन मीटरचा वर्ग प्रति किलोग्रॅमचा वर्ग, संपूर्ण विश्वात सारखं असतं ते. इट्स कॉल्ड दी युनिव्हर्सल कॉन्स्टंट. ओके. यानंतर पुढचा प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. वजन व वस्तुमान यातील फरक काय? एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान व वजन मंगळावरही तेवढेच असतील का आणि का? आता सर्वप्रथम वजन व वस्तुमान यातील फरक बघू. आणि याप्रमाणे इथे आपण सुरुवातीला वस्तुमानाचा विचार करणार आहोत. कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रवसंचयाचे मापन होय. ओके. याचे SI एकक किलोग्रॅम आहे. वस्तुमान ही अदिश राशी आहे, त्याचे मूल्य सगळीकडे सारखेच असते. दुसऱ्या एखाद्या ग्रहावर देखील त्याचे मूल्य बदलत नाही आणि म्हणून मंगळावर देखील त्याचे मूल्य बदलणार नाही. त्यानंतर न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. म्हणजे वस्तुमान जितके जास्त तितकेच जडत्वही जास्त. ओके. आता यानंतर वजन बघूया. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात. M वस्तुमान असलेल्या वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल F, म्हणून वजन W बरोबर F बरोबर M गुणिले G. ओके. त्या वस्तूचं वस्तुमान आणि गुरुत्वीय त्वरण हे त्याचं सूत्र झालं. त्यानंतर वजन हे बल असल्याने त्याचे SI एकक न्यूटन आहे, कारण की बलाचं SI पद्धतीतील एकक काय ते न्यूटन. तसेच वजन हे बल असल्याने ती एक सदिश राशी आहे. या बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते. ओके. जी चे मूल्य सगळीकडे सारखेच नसल्यामुळे वस्तूचे वजनही स्थानाप्रमाणे बदलते, पण तिचे वस्तुमान मात्र सर्व स्थानावर एक समान असते. ओके. आता आपल्याला विचारलेला प्रश्न, एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान व वजन मंगळावरही तेवढेच असतील का आणि का? तर वस्तूचे वस्तुमान मंगळावर व पृथ्वीवर समान असेल, परंतु वजन मात्र समान नसेल, कारण जी चे मंगळावरील मूल्य पृथ्वीवरील जी च्या मूल्यापेक्षा हे वेगळे आहे. ओके. म्हणून वजन हे मंगळावर पृथ्वीवर असणाऱ्या वजनापेक्षा वेगळे असणार आहे, परंतु वस्तुमान हे दोन्ही ठिकाणी सारखे असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न, मुक्तपतन, गुरुत्व त्वरण, मुक्तिवेग व अभिकेंद्री बल म्हणजे काय? तर ते बघूया. सर्वप्रथम मुक्तपतन, जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला अमुक्त पतन असे म्हणतात.
ही झाली मुक्तपतनाची व्याख्या. त्यानंतर गुरुत्व त्वरण. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूत जे त्वरण निर्माण होते त्या त्वरणास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असे म्हणतात. ओके. यानंतर मुक्ती वेग. ज्या विशिष्ट आरंभ वेगामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते त्यास मुक्तिवेग म्हणतात. यावेळी वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावर जाऊन स्थिर होईल. त्यालाच एस्केप वेलॉसिटी असं देखील म्हटलं जातं. आता मुक्तिवेगाचं सूत्र देखील तुम्ही इथे लिहू शकता. एस्केप वेलॉसिटी ESC बरोबर किती येणार तर ते वर्गमुळात वर्गमुळात 2 विश्वस्थिरांक कॅपिटल G कॅपिटल M पृथ्वीचे वस्तुमान आणि छेदाला पृथ्वीची त्रिज्या ही झाली एस्केप वेलॉसिटी. किंवा तेच तुम्ही या प्रकारे लिहू शकता. वर्गमुळात 2 पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण आणि पृथ्वीची त्रिज्या. ओके. यानंतर अभिकेंद्री बल. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलास अभिकेंद्री बल म्हणजेच त्याला सेंट्रिपेटल फोर्स म्हणतात. म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते. आता या ठिकाणी अभिकेंद्री बल, मग त्याचं सूत्र बघूया. इथे F बरोबर F बरोबर बल म्हणजे काय? F बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण म्हणजे V चा वर्ग आणि या ठिकाणी छेदाला R हा झाला अभिकेंद्री बलाचे सूत्र. ओके. यानंतर या ठिकाणी तुम्हाला गुरुत्व त्वरणाचं देखील इथे सूत्र लिहिता येईल. G बरोबर कॅपिटल G कॅपिटल M आणि या ठिकाणी छेदाला R चा वर्ग. ओके. या प्रकारे या सर्व व्याख्या आहेत. ओके. यानंतर केपलरचे 3 नियम लिहा. त्यामुळे न्यूटनला आपला गुरुत्व सिद्धांत मांडण्यात कशी मदत झाली तर ते बघूया. तर सर्वप्रथम केपलरचा पहिला नियम. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. म्हणजे ही त्या ग्रहाची कक्षा आणि या ठिकाणी सूर्य एका नाभीवरती असतो. हा कसा आहे तर तो लंबवर्तुळाकार, याला इलिप्स म्हणतात. याला 2 नाभी असतात. त्याला फोकस असे म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही 11वीत जाणार आणि कोणी शिक्षण शिकणार आणि त्याच वेळेस तुम्हाला हे शिकायला मिळेल. ओके. आकृतीमध्ये ग्रहाची सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची लंबवर्तुळाकार कक्षा दाखवली आहे. सूर्याची स्थिती S ने दर्शवली आहे. म्हणून पहिला नियम अतिशय सोपा आहे. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. यानंतर केपलरचा दुसरा नियम. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, ग्रहाला A या ठिकाणी ग्रह आहे आणि सूर्याशी जोडणारी ही सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजेच काय तर ग्रहाला A पासून B पर्यंत जाण्यासाठी T एवढा कालावधी लागत असेल आणि यानंतर त्याच ग्रहाला C पासून D पर्यंत जाण्यासाठी तेवढाच कालावधी लागत असेल आणि नंतर त्याच ग्रहाला E पासून F पर्यंत जाण्यासाठी तोच कालावधी लागत असेल तर या तीनही छायांकित भागांचे क्षेत्रफळ कसे असणार तर ते सारखे असणारे. हा झाला केपलरचा दुसरा नियम. यानंतर तिसरा नियम बघूया. आता कुठलाही ग्रह घेतला तर त्याला सूर्याभोवती एक परिक्रमा करण्यासाठी जो काही वेळ लागतो तर तो आपण या ठिकाणी आवर्तकाल त्याला म्हटलं जातं. तो कॅपिटल T ने दर्शवला जातो.
आणि त्या ग्रहाची सूर्यापासूनची सूर्यापासूनचं सरासरी अंतर या ठिकाणी विचारात घेतलं जातं. ओके. का सरासरी अंतर? कारण की कधी कधी ते अंतर कमी असतं आणि कधी ते अंतर जास्त असतं. म्हणून सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे आवर्तकाल हा टी असेल व सूर्यापासून त्याचे सरासरी अंतर आर असेल तर टीचा वर्ग हा आरच्या घनाशी समानुपाती असतो. आता टी वर्ग छेद आरचा घन बरोबर स्थिर बरोबर के. हे कसं झालं? तर आता या ठिकाणी चलन या प्रकरणात म्हणजे व्हेरिएशन या प्रकरणात आपण बघितलं. या समानुपातीचं चिन्ह जाऊन इथे के येत असतो, इथे बरोबरचं चिन्ह, आणि म्हणून के बरोबर हा आरचा घन केला कसा आहे गुणिले इकडे नंतर भागिले होणार टी वर्ग छेद आरचा घन बरोबर के या प्रकारे. ओके. आता यानंतर आपण आता सिद्ध करणार आहोत की केपलरच्या तिसऱ्या नियमाच्या आधारे न्यूटनने त्याचा गुरुत्वाकर्षणाचा नियम कसा सिद्ध केलेला आहे, तर ते आपण किंवा त्याला कसा त्याचा उपयोग झालेला आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. समजा एक वस्तू एक समान वर्तुळाकार गतीने गतिमान आहे. अशा गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे निर्देशित अभिकेंद्री बल प्रयुक्त होत असते. ओके, हे आपण पाहिलंय. या वस्तूचे वस्तुमान जर एम असेल, एम ने तिच्या कक्षेची त्रिज्या आर ने व तिची चाल व्ही ने दर्शवली तर या बलाचे परिमाण काय? तर एम गुणिले व्ही चा वर्ग छेदाला आर एवढे असते. म्हणजे हे झालं अभिकेंद्री बल. ओके. आता यानंतर आता जर एक ग्रह वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करत असेल तर त्यावर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्री बल बरोबर एफ बरोबर एम व्ही चा वर्ग छेदाला आर असले पाहिजे. ओके. येथे एम हे त्या ग्रहाचे वस्तुमान, जो त्या सूर्याभोवती फिरत असेल त्या ग्रहाचे वस्तुमान, व्ही ही त्याची चाल म्हणजे त्याचा वेग व आर ही ग्रहाच्या वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या म्हणजे ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर. त्याची चाल आपण त्याला आवर्तकाल कॅपिटल टी म्हणजे सूर्याभोवती एक परिक्रमा करण्याचा कालावधी व त्रिज्या वापरून काढू शकतो. हे चाल म्हणजे काय? तर तो आपण वेलॉसिटीचं स्पीडचं असं हे सूत्र या ठिकाणी वापरत असतो. ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेले अंतर बरोबर कक्षेचा परिघ म्हणजे किती? तर ते 2 पाया एका परिक्रमेत, म्हणजे एक फेरी पूर्ण करण्यासाठी बरोबर त्या तो परिघा एवढं अंतर पार करणार म्हणजे त्याला 2 पाया. आपल्याला भूमितीत माहिती आहे की परिघाचं सूत्र किती? तर 2 पाया. आर बरोबर सूर्याचे अंतर ग्रहाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर किंवा अंतर लिहिलं तरी चालेल. त्यासाठी लागलेला वेळ त्यालाच काय म्हटलं जातं? आवर्तकाल. त्याला इंग्रजीत पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन असं म्हटलं जातं आणि तो कॅपिटल टी ने दर्शवला आहे. आता बघूया सूत्र. चालचं सूत्र काय? तर कापलेलं अंतर आणि छेदाला त्यासाठी लागलेला काल. ओके. तर या ठिकाणी आपण हेच कसं लिहिणार? तर ही चाल म्हणजे काय? चाल बरोबर कक्षेचा परिघ आणि छेदाला आवर्तकाल. मग कक्षेचा परिघ म्हणजे किती? तर तो 2 पायार आणि आवर्तकाल किती आहे? तर छेदाला टी आहे. व्ही बरोबर 2 पायार छेदाला इथे टी घेतलेला आहे. तर यानंतर बघूया. आता आपण इथे अभिकेंद्री बलाचं सूत्र घेतलेलं आहे. एफ बरोबर एम व्ही चा वर्ग छेदाला आर. आता या ठिकाणी आपण व्ही ची किंमत म्हणजे आधीच्या आपल्या या सूत्रावरनं घेतलेले म्हणजे चालीवरनं घेतलेले 2 पायार छेदाला टी आणि इथे व्ही चा वर्ग आहे म्हणून त्याचा देखील आपण इथे वर्ग केलेला आहे छेदाला आर. आणि हे नंतर याचा 2 चा वर्ग 4 आला. ओके. पायचा वर्ग घेतलेला आहे, एम इथे घेतलेला आहे, नंतर इथे आर वर्ग, परंतु छेदाला देखील आर आहे म्हणून एक आर जाणार म्हणून अंशाला आर आलेला आहे आणि छेदाला इथे टी वर्ग घेतलेला आहे.
यास म्हणजे अंशाला आणि छेदाला आर वर्गाने गुणल्यावर व भागल्यावर आपल्याला मिळते की, म्हणजे अंशाला आणि छेदाला आपण कशाने गुणणार, तर तिथे आर वर्गाने गुणणार. इथे आर वर्गाने गुणल्यानंतर इथे आर आहे, म्हणजे आर गुणिले आरचा वर्ग, आरचा काय होणार तर घन होणार, म्हणजे इथे आरचा घन आहे. ओके. आणि छेदाला तर आर वर्ग इथे आलेला आहे. आता यापूर्वीच आपण असं बघितलं की टीचा वर्ग छेदाला आरचा घन बरोबर के, हे टी वर्ग छेद आरचा घन बरोबर के, म्हणजेच काय तर आरचा घन छेदाला टीचा वर्ग बरोबर 1 के. म्हणजेच आपण या गुणोत्तराच्या ऐवजी आपण काय लिहिणार तिथे गुणिले 1/k लिहिणार. म्हणजे 4m पायचा वर्ग छेदाला आरचा वर्ग गुणिले के, ही आली एफ ची किंमत. ओके. एफ हा आर वर्गच्या व्यस्तानुपाती असतो. अशा प्रकारे न्यूटनला गुरुत्व सिद्धांत मांडण्यात मदत झाली. ओके. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत बघूया. ओके. विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. ओके. तर या ठिकाणी त्यानुसार या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी झालेलं आहे. ओके. यानंतर पुढचा प्रश्न, एक दगड यू वेगाने वर फेकल्यावर एच उंचीपर्यंत पोहोचतो व नंतर खाली येतो. सिद्ध करा की त्याला वर जाण्यास जितका वेळ लागेल तितकाच वेळ त्याला खाली येण्यास लागेल. तर बघूया. आता तो सर्वप्रथम ए या ठिकाणी तो दगड असणार आहे, तो बी या ठिकाणी गेलेला आहे. ओके. नंतर बी या ठिकाणाहून तो पुन्हा ए या ठिकाणी येणार आहे, म्हणजे एकदा जाणार आणि येणार. जाण्यासाठी जेवढा वेळ लागलेला आहे तेवढाच वेळ आपल्याला त्या दगडाला येण्यासाठी लागला, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. चला तर सुरू करूया. गतिविषयक समीकरणे. व्ही बरोबर यू अधिक एटी, समीकरण क्रमांक 1. एस बरोबर यूटी अधिक 1/2 एटीचा वर्ग, समीकरण क्रमांक 2. ओके. आता या ठिकाणी या समीकरण क्रमांक 2 मध्ये आपण यू ची किंमत घेणार. मग या ठिकाणी यू किती येणार तर यू म्हणजे आपण इथे बघितलं की यू बरोबर ओके व्ही वजा एटी, यू बरोबर व्ही वजा एटी, आणि म्हणून या ठिकाणी आपण यू ची किंमत भरली आहे. त्यानंतर इथे आकडेमोड करणार. या टीने व्हीला, टीने एटीला, टीने व्हीला गुणल्यानंतर व व्ही टी, टीने एटीला गुणल्यानंतर वजा एटीचा वर्ग अधिक 1/2 एटीचा वर्ग. म्हणून एस बरोबर वजा एटीचा वर्ग अधिक 1/2 एटीचा वर्ग, म्हणजे इथे वजा 1 आणि इथे 1/2 आहे, म्हणजे काय शिल्लक राहणार वजा 1/2 एटीचा वर्ग. हे झालं समीकरण क्रमांक 3. ओके. आता यानंतर दगड वर जाताना म्हणजे ए पासून बी पर्यंत जाताना ए बी, म्हणजे ए बी ही उंची या ठिकाणी आपण इथे किती घेणार तर ती एच घेतलेली आहे. ओके. वर जाताना एस बरोबर एच म्हणजे किती किती उंचीपर्यंत जाणार तो, एच ची किंमत एच घेणार. टी बरोबर T1, समजा त्याला किती कालावधी लागला तर जाताना T1 एवढा कालावधी लागला असेल. ओके. मग या सूत्रामध्ये आपण इथे किमती भरणार. जेव्हा तो वर जाणार म्हणजे तो पृथ्वीच्या गुरुत्वाच्या विरुद्ध दिशेने जाणार, म्हणून या ठिकाणी जेव्हा विरुद्ध दिशेने जात असते एखादी वस्तू पृथ्वीच्या, त्यावेळेस ए ची किंमत ऋण जी या ठिकाणी आपण घेत असतो. आणि शेवटी अंतिम जेव्हा तो बी या ठिकाणी जाईल तेव्हा त्याचा अंतिम वेग किती असेल तर तो 0 असेल. प्रारंभिक वेग हा यू. ओके. समीकरण आता 3 वरून बघा, या ठिकाणी एस ची किंमत आपण इथे किती टाकली एच टाकली, व्ही ची किंमत म्हणजे त्याचा अंतिम वेग किती होणार तर 0 होणार, वजा 1/2 ए ची किंमत वजाची, कारण की तो वर चाललेला आहे, आणि त्याला जाण्यासाठी कालावधी किती घेतला आपण तर तो T1, या ठिकाणी T1. आता ऋण ऋण या ठिकाणी काय होणार तर ते धन होणार, म्हणून एच बरोबर 1/2 जी T1 चा वर्ग. हे झालं समीकरण क्रमांक 4. याच प्रकारे
वर गेलेली वस्तू पुन्हा ती नंतर खाली येणार. ओके, तर बघूया बी पासून ए पर्यंत. दगड खाली पडताना म्हणजे बी पासून ए पर्यंत येताना टी बरोबर T2 आपण इथे विचारात घेणार. ओके, टी बरोबर T2 आणि ज्यावेळेस तो वर जाणार त्यावेळेस त्याचा प्रारंभिक वेग हा किती असेल, तर तो 0 असेल. ओके, समीकरण 2 वरून काय समीकरण 2, एस बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग. ओके, आणि यामध्ये किमती भरणार. एसच्या ठिकाणी h 1/2. ओके, या ठिकाणी u ची किंमत किती येणार इथे, तर u ची किंमत इथे 0. 1/2 at, a च्या ठिकाणी g टाकणार. आता तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने येतोय त्यामुळे g ची किंमत आपण इथे धन घेणार. म्हणून h बरोबर 1/2 g T2 चा वर्ग. ओके, आता आपल्याला दोन्ही वेळेस म्हणजे सुरुवातीला a पासून b पर्यंत जाताना तेव्हा h ची किंमत किती आली होती, 1/2 g T1 चा वर्ग. आणि आता किती आला, तर तो h बरोबर 1/2 g T2 चा वर्ग. आणि दोन्ही जर आपण या ठिकाणी बरोबरीने लिहिलेत म्हणजे काय, 1/2 g T1 चा वर्ग आणि इथे 1/2 g T2 चा वर्ग. 1/2 g घेणार. T1 चा वर्ग बरोबर T2 चा वर्ग, दोन्ही बाजूचे वर्गमूळ करणार आणि म्हणून T1 बरोबर T2. या ठिकाणी T1 T2 दोन्ही कसे, तर ते धन आहेत. ओके, यावरून हे सिद्ध होते की चेंडूला वर जाण्यास जितका वेळ लागतो तितकाच वेळ त्याला खाली येण्यास लागतो. ओके, पुन्हा तुम्ही इथे बघू शकताय. यानंतर पुढचा प्रश्न. समजा की जी चे मूल्य अचानक दुप्पट झाले म्हणजे पृथ्वीचं गुरुत्व त्वरणाची किंमत अचानक दुप्पट झाली. ओके, तर एका जड वस्तूला जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल का, तर होईल. आणि का होईल, तर ते आपण या ठिकाणी बघूया. वस्तू जमिनीवरून ओढून नेताना वस्तू व जमिनीचा पृष्ठभाग यामधील घर्षण बलाविरुद्ध कार्य करावे लागते. एखादी वस्तू जर आपल्याला ओढून न्यायची असेल तर त्या जमिनीशी त्याचं घर्षण होतं आणि त्या घर्षण बलाविरुद्ध आपल्याला काम करावे लागते. ओके, हे घर्षण बल वस्तूच्या वजनाशी समानुपाती असते. वस्तूचे वजन हे जर आपण mg घेतले आणि g चे मूल्य अचानक दुप्पट झाले, घर्षण बल आपण या ठिकाणी वस्तूचे वजन आपण या ठिकाणी किती घेतलं, mg, आणि g चे मूल्य अचानक दुप्पट झाले तर वस्तूचं त्या ठिकाणी काय होणार, वजनही दुप्पट होईल. ओके, आणि वजन जर दुप्पट झाले परिणामी वस्तू व जमिनीचा पृष्ठभाग यामधील घर्षण बल पण दुप्पट होईल आणि त्यामुळे ती जड वस्तू जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल. ओके, आता यानंतर पुढचा प्रश्न. पृथ्वीच्या केंद्रावर जी चे मूल्य 0 असते याविषयी स्पष्टीकरण लिहा. ओके, तर बघूया आपण. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्राकडे जात असताना जी चे मूल्य बदलते. हे झाले पृथ्वी आणि त्याचा हा पृष्ठभाग. केंद्राकडे जाताना जी चे मूल्य बदलते, ते कमी होत जाते व पृथ्वीच्या या केंद्राशी त्याची किंमत किती होते, 0 होते. स्पष्टीकरण बघूया येथे. आता सर्वप्रथम पृथ्वी हा एक समान घनतेचा व m वस्तुमान असलेला गोल आहे असे आपण मानू. त्यानंतर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली d या खोलीवरील p या बिंदूचा आपण इथे विचार करणार. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून d या खोलीवर p हा बिंदू आहे आणि या p या बिंदूचं
पृथ्वीच्या केंद्रापासूनचं अंतर किती येणार? तर पृथ्वीची त्रिज्या किती? तर आर, आणि हे अंतर किती झालं? तर ते डी झालं. म्हणून तो बिंदू पृथ्वीच्या केंद्रापासून आर वजा डी या अंतरावर आहे. ओके. या जागी एम वस्तुमानाचा द्रव्य कण ठेवल्यास त्यावरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल, ओके, आता यावरील पृथ्वीचं गुरुत्वीय बल किती असेल? तर त्याचं वस्तुमान आणि या ठिकाणी हे लाल रंगात दाखवलेल्या पृथ्वीचं जे काही वस्तुमान असेल ते आपण इथे किती घेतलंय? एम डॅश घेतलेलं आहे. ओके, कारण की तो बिंदू पृथ्वीच्या आतमध्ये जाणार डी या खोलीपर्यंत. आर ही पृथ्वीची त्रिज्या, आणि त्यावेळेस ही आतली जी काही त्रिज्या आपल्याला मिळेल ती आर वजा डी असेल. म्हणून त्यावेळेस असणारं गुरुत्वीय बल एफ बरोबर जी एम कॅपिटल एम डॅश आणि छेदाला आर वजा डी कंसाचा वर्ग. ओके, एम डॅश बरोबर आर वजा डी त्रिज्या असलेल्या गोलाचे वस्तुमान. ओके, आता एम डॅश म्हणजे यापूर्वी आपण पृथ्वीचं वस्तुमान एम घेत होतो, परंतु आता या ठिकाणी आपण पृथ्वीचं वस्तुमान इथे किती घेतलंय? आतल्या पृथ्वीचं वस्तुमान हे एम डॅश इथे या ठिकाणी घेणार. ओके, आर वजा डी बरोबर पी चे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे हे अंतर आहे. ओके, आता यानंतर घनतेचं सूत्र बघणार. घनता म्हणजे काय? तर वस्तुमान भागिले आकारमान. यानंतर म्हणजेच काय? वस्तुमान बरोबर आकारमान गुणिले घनता. ओके, म्हणून एम डॅश म्हणजे या ठिकाणी वस्तुमान. मग आकारमान काय? आकारमानाचं सूत्र. मग या ठिकाणी आकारमान किती आहे? मग आकारमानाचं सूत्र या ठिकाणी आपण 4/3 पाय आर वजा डी कंसाचा घन गुणिले. आता घनता म्हणजे काय? पुन्हा वस्तुमान छेद आकारमान, परंतु हे कोणाचं आहे? तर ते आपण पृथ्वीच्या बाबतीत येणार आहे. ओके, ही झाली पृथ्वीची घनता. हे आकारमान कोणाचं झालं? या आतल्या गोलाचं आकारमान झालं या ठिकाणी. आणि इथे या ठिकाणी 4/3 पाय पाय जाणार, आणि मग काय शिल्लक राहणार? एम गुणिले आर वजा डी कंसाचा घन छेदाला आरचा घन. या प्रकारे आपल्याला इथे एम डॅशची किंमत मिळाली. ओके, आता यानंतर पुन्हा एम डॅशची किंमत आपल्याला इथे मिळाली होती. येथे पीच्या बाहेरील भाग परिणामकारक नसतो. पीचा बाहेरील भाग या ठिकाणी परिणामकारक नसतो. पी या स्थानी गुरुत्व त्वरण म्हणजे जी बरोबर, ओके, जी बरोबर किती? तर एफ छेद एम. म्हणजे आपण या ठिकाणी गुरुत्व बल एफ बरोबर किती घेतो? तर एम गुणिले जी. मग जी ची किंमत इथे किती येणार? तर एफ छेद एम. परंतु आपल्याला एफ ची किंमत किती होती? एफ बरोबर कॅपिटल जी, ओके, नंतर मग त्या वस्तूचं वस्तुमान आणि आतल्या पृथ्वीचं वस्तुमान आणि छेदाला किती? त्रिज्या आर वजा डी कंसाचा वर्ग. ही झाली आपली एफ ची किंमत. मग त्याला कशाने भाग देणार? या एफ ला, या एफ ला आपण या एम ने भाग देणार, म्हणजे तिथे स्मॉल एम ने त्याला भाग देणार. म्हणजेच आपल्याला काय मिळेल? इथे कॅपिटल जी स्मॉल एम, इथे कॅपिटल एम डॅश छेदाला आर वजा डी कंसाचा वर्ग हा भागिले एम आहे, तो इथे छेद एम. एम एम ची किंमत इथे एम एम इथे जाणार अंशाचा आणि छेदाचा. म्हणजे आपल्याला किती मिळेल? तर कॅपिटल जी, ओके, कॅपिटल जी आणि छेदाला आर वजा डी कंसाचा वर्ग. त्यानंतर हा एम डॅश मिळेल. मग एम डॅश म्हणजे काय? तर एम गुणिले आर वजा डी कंसाचा घन छेदाला आरचा घन. आता यानंतर पुन्हा या ठिकाणी बघा, इथे कॅपिटल जी कॅपिटल एम आर वजा डी कंसाचा घन आर वजा डी कंसाचा वर्ग. म्हणजे इथे काय राहणार? आर वजा डी आणि छेदाला आरचा घन. म्हणजेच आपल्याला जी ची किंमत किती मिळाली? जी एम गुणिले आर वजा डी छेदाला आरचा घन. ओके, याचे मूल्य
पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गुरुत्व त्वरणाच्या मूल्यापेक्षा, म्हणजे जी बरोबर कॅपिटल जी कॅपिटल एम छेदाला आर चा वर्ग पेक्षा कसं आहे, तर ते कमी आहे या जीचं मूल्य. ओके. आता यानंतर डी वाढवल्यास, पुन्हा आता इथे हा जी कमी झाला, आपण जेव्हा हा पृथ्वीच्या अंतरंगात इथे गेल्यानंतर डी या खोलीवरती गेल्यानंतर जीचं मूल्य कमी झालं, म्हणजे डी ची किंमत आपण जसं वाढवत जाणार तसंच जी चे मूल्य कसं होणार, तर ते कमी होणार आणि पृथ्वीच्या केंद्राशी जी बरोबर आपल्याला इथे किती मिळेल, तर तो 0 मिळेल. का? इथे डी बरोबर आर असेल आणि इथे जर समजा आपण डी ची किंमत आर लिहिली, आर वजा आर 0, म्हणजेच आपल्याला इथे जी किती मिळेल, तर तो 0 मिळतो. ओके. आणि म्हणून पृथ्वीच्या केंद्रावर जी चे मूल्य 0 असते. या प्रकारे आपल्याला ते स्पष्ट करता येईल. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. सिद्ध करा की एका ताऱ्यापासून आर अंतरावर असलेल्या ग्रहाचा परिभ्रमण काल टी आहे. ओके. म्हणजेच या ठिकाणी काय घेतलंय, तर सर्वप्रथम इथे एक तारा घेतलेला आहे त्याने, आणि या ताऱ्याभोवती एक ग्रह फिरतोय, त्याचा परिभ्रमण काल किती आहे, तर तो टी आहे, आणि त्याचा अंतर इथे किती घेतलंय, तर ते आर घेतलेलं आहे. ओके. जर समजा हाच ग्रह या ताऱ्यापासून 2 आर अंतरावरती जाईल, ओके, 2 आर अंतरावरती जाईल, तेव्हा त्याचा परिभ्रमण काल किती होणार, तर तो वर्गमुळात 8 गुणिले टी. ओके. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर सर्वप्रथम कॅपिटल टी बरोबर 2 पाय छेदाला वर्गमुळात कॅपिटल जी गुणिले कॅपिटल एम गुणिले आर चा 3/2 घात. येथे टी बरोबर ग्रहाच्या ताऱ्याभोवतीच्या परिभ्रमणाचा आवर्तकाल, म्हणजेच परिभ्रमण काल. एम बरोबर ताऱ्याचे वस्तुमान, या ठिकाणी आपण त्या ताऱ्याचे वस्तुमान. जी बरोबर गुरुत्व स्थिरांक. आर परिभ्रमण त्रिज्या, म्हणजेच ग्रहाचे ताऱ्यापासूनचे अंतर. ओके. ग्रहाची परिभ्रमण कक्षा वर्तुळाकार मानू. ओके. आता इथे आर बरोबर आर असल्यास टी बरोबर T1, म्हणून T1 बरोबर 2 पाय छेदाला वर्गमुळात कॅपिटल जी गुणिले कॅपिटल एम आणि आर चा 3/2 घात. ओके. तसेच या ठिकाणी आर बरोबर 2R, म्हणजे आता या ठिकाणी त्रिज्या कशी, तर ती बदललेली आहे. ओके. आर बरोबर 2R असल्यास टी बरोबर T2, म्हणून T2 बरोबर 2 पाय छेदाला वर्गमुळात कॅपिटल जी गुणिले कॅपिटल एम. मग या ठिकाणी या आरच्या ठिकाणी आपण किती लिहिणार, तर 2R आणि कंसाचा 3/2 घात. पुन्हा इथे 2 पाय वर्गमुळात कॅपिटल जी कॅपिटल एम. आरचा कितवा घात, तर तो 3/2. नंतर आरचा जसा 3/2 घात असणार आहे, तसाच 2चा देखील 3/2 घात असणार आहे. परंतु ही सर्व किंमत म्हणजे काय, तर याला म्हणणार आपण T1. T1 गुणिले 2चा 3/2 घात बरोबर T2, म्हणून T2 बरोबर, आता या ठिकाणी बघा 2चा कितवा घात दिला त्याने आपल्याला, 2चा 3/2 घात. हेच आपल्याला कसं लिहिता येईल, घातांकाच्या नियमानुसार 2चा घन आणि त्याच्या डोक्यावरती 1/2. पण 2चा घन म्हणजे काय, तर 8, त्याच्या डोक्यावरती 1/2, म्हणजेच काय, तर वर्गमुळात 8. याचा अर्थ काय, तर T2 बरोबर वर्गमुळात 8 गुणिले T1. ओके. म्हणजेच काय, तर टी. आणि या प्रकारे आपण हे सिद्ध करतो. जर समजा त्या ग्रहाची परिभ्रमण करण्याची जी काही त्रिज्या होती, ती जर दुप्पट झाली, तर त्याला लागणारा कालावधी आधीच्या कालावधीपेक्षा वर्गमुळात 8 गुणिले टी एवढा असेल. म्हणजेच आधीच्या परिभ्रमण कालाच्या वर्गमुळात 8 पट असेल. या प्रकारे आपल्याला ते
सिद्ध करता येतं. यानंतर उदाहरणे बघूया. तर सर्व पहिलं उदाहरण, जर एका ग्रहावर एक वस्तू 5 मीटरवरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण जी किती? 2 गुणांसाठी विचारला गेलेला प्रश्न आहे. आता ती वस्तू कशी आहे, तर ती वरून खाली येत आहे. ओके, म्हणून ती येताना तिचा प्रारंभिक वेग किती असेल, तर ते 0 असेल. ओके, तर बघूया. दिलेला u बरोबर 0 मीटर प्रति सेकंद, s बरोबर 5 मीटर, किती कालावधीत, तर t बरोबर 5. आपल्याला g ची किंमत या ठिकाणी शोधायची आहे. गतिविषयक समीकरण क्रमांक 2, s बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग. हे मुक्त पतनाचं फ्री फॉलचं उदाहरण आहे. या ठिकाणी u ची किंमत 0 आहे. a म्हणजे g घेतलेला आहे, s ची किंमत 5, 1/2 g, 5चा वर्ग. तर इथे किती येणार, g/2 किती आले, तर ते g बरोबर किती येणार, तर 2/5 मीटर प्रति सेकंदचा वर्ग, म्हणजेच किती आला, 0.4 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. आता इथे 5 किती आले, तर ते 25 झाले. इकडे या डाव्या बाजूला जाणार आणि उजव्या बाजूचे छेदाचे 2 ते अंशाला जाणार. म्हणजेच आपल्याला इथे या ठिकाणी बघा, 5 छेदाला किती, 5चा वर्ग आणि हे 2 अंशाला जाणार, बरोबर इथे किती आले, तर g. इथे 1/5 जाणार, म्हणजेच आपल्याला 2/5 बरोबर g. आता याला भाग देणार, भाग जाणार पॉईंट दिला आणि 5 चोक 20, म्हणजेच g ची किंमत किती आहे तिथे, तर 0.4 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. ओके, ह्या प्रकारे त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण. ओके, या ठिकाणी यानंतर पुढचा प्रश्न, ग्रह क ची त्रिज्या ग्रह ख च्या त्रिज्येच्या अर्धी आहे. ओके, म्हणजे क कसा आहे, तर छोटा आहे. क चे वस्तुमान हे m सफिक्स a आहे. जर ख ग्रहावरील g चे मूल्य क ग्रहावरील मूल्याच्या अर्धे असेल तर ख ग्रहाचे वस्तुमान किती असेल. ओके, आता सर्वप्रथम या ठिकाणी बघा, म्हणजे r आणि क म्हणजे काय, तर क ग्रहाची त्रिज्या ही ख ग्रहाच्या त्रिज्येच्या निमपट. r कंसात क बरोबर r कंसात ख छेद 2. त्यानंतर ख ग्रहावरील g चे मूल्य हे क ग्रहावरील मूल्याच्या अर्धे, म्हणजेच क च जी चं मूल्य छेद 2, म्हणजेच काय, तर ख ग्रहावरील जी चे मूल्य. वस्तुमान क ते कशाने दर्शवलं, तर ते m सफिक्स a. ओके, या प्रकारे क चे वस्तुमान. तर आपल्याला काय शोधायचे आहे, ख ग्रहाचे वस्तुमान. तर या ठिकाणी आपण गुरुत्वीय त्वरणाचं सूत्र वापरणार, g बरोबर gm छेदाला r चा वर्ग. आता सर्वप्रथम क ग्रहाचा g घेणार, म्हणजेच g क ग्रहाचं वस्तुमान छेदाला क ग्रहाची त्रिज्याचा वर्ग. तसंच g कुठला घेतला, ख वरचा, म्हणजेच g म्हणजे विश्वस्थिरांक दोन्हीकडे कसा आहे, तर तीच आहे m कंसात ख म्हणजे ख ग्रहाचे वस्तुमान छेदाला ख ग्रहाची त्रिज्या, ख ग्रहाच्या त्रिज्येचा वर्ग. ओके, आता या दोघांचा रेशो घेणार, म्हणजे गुणोत्तर घेणार, म्हणजे ख ग्रहावरील g छेद क ग्रहावरील g बरोबर. ओके, तर या ठिकाणी r क छेद r ख कंसाचा वर्ग, म्हणजेच आपण या दोघांचा रेशो घेणार. याचा अर्थ काय, तर ते गुणोत्तर घेणार. या ठिकाणी बघा, जी मी इथे कंसात ख लिहितो आणि छेदाला इथे जी कंसात इथे काय लिहिणार, तर क घेतला. आता जी कंसात ख म्हणजे काय,
तर इथे कॅपिटल जी, कॅपिटल एम आणि कंसात इथे ख. छेदाला आरचा वर्ग कंसात इथे किती केला तर ते ख केला आणि या पूर्ण भागिले इथे किती येणार तर तो इथे पुन्हा जी क ची किंमत, जी क ची किंमत किती आली कॅपिटल जी, कॅपिटल एम आणि इथे कंसात क आणि छेदाला किती आरचा वर्ग कंसात क. या ठिकाणी जी जी जाणार आणि मग काय शिल्लक राहणार तर इथे म. ओके, वस्तुमान कोणाचं ख ग्रहाचं वस्तुमान छेदाला आरचा वर्ग कोणाचा ख ग्रहावरील ख ग्रहाच्या त्रिज्येचा वर्ग. आता इथे उलटून गुणिले म्हणजे आरचा वर्ग या ठिकाणी इथे किती आला क आणि छेदाला वस्तुमान कोणाचं क ग्रहाचे वस्तुमान या प्रकारे म्हणजे इथे किती आले आर वर्ग क छेद आर वर्ग ख. नंतर गुणिले किती एम कंसात ख नंतर मग एम कंसात क. परंतु या ठिकाणी आपल्याला आर्क छेद आर्क इथे माहिती आहे. आर्क छेद म्हणजे काय की इथे अंशाला येते आणि हे इकडे जर छेदाला आले तर आर्क छेद आर्क इथे जर आपण इथे घेतला आर्क आणि छेदाला आर्क याची किंमत किती येणार तर ती 1/2 बरोबर आहे. म्हणून इथे काय केलं आपण याच्याबद्दल 1/2 घेतलं. आर्क छेद आर्क, आर्क छेद आर्क पुन्हा छेदाला आला तर इथे आपण इथे लिहू शकतो जी ख छेद जी इथे किती तर क बरोबर इथे किती आले तर ते 1/2. त्याने क ख क क घेतल्यामुळे थोडासा तुमचा गोंधळ होण्याची शक्यता आहे, परंतु त्याच्याऐवजी ABCD असं घेतलं असतं तरी ते चाललं असतं. म्हणजे याची किंमत किती आली ते 1/2 इथे 1/2 आली. ओके, आता यानंतर मग यापुढे याची आकडेमोड करणार दोन्ही बाजूचे 1/2 1/2 एक काय करणार तर ते जाणार. ओके, किंवा 1/2 चा वर्ग इथे किती आला 1/4 म्हणजे 4 इथे छेदाला इकडे गेल्यावर अंशाला झाले ते म्हणून एम कंसात ख छेदाला एम कंसात क बरोबर 4/2 म्हणजेच किती आले तर ते 2 आले. आता यानंतर म्हणजे या छेदाचा एम छेद एम कंसात क इकडे गुणिले जाणार म्हणजेच काय म्हणजेच ख ग्रहाचे वस्तुमान हे क ग्रहाच्या वस्तुमानाच्या दुप्पट आहे. याचा अर्थ काय ख ग्रहाचे वस्तुमान बरोबर 2 गुणिले क ग्रहाचे वस्तुमान, कारण की क ग्रहाचे वस्तुमान त्याने आपल्याला किती दिलाय एम सफिक्स ए म्हणून ख ग्रहाचे वस्तुमान किती झाले 2 गुणिले एम सफिक्स ए. या प्रकारे आपण ते शोधलेले. यानंतर पुढचा प्रश्न, एका वस्तूचे वस्तुमान व पृथ्वीवरील वजन अनुक्रमे 5 kg व 49 न्यूटन आहेत. जर चंद्रावर जी चे मूल्य पृथ्वीच्या 1/6 असेल तर त्या वस्तूचे वस्तुमान व वजन चंद्रावर किती असेल. 3 गुणांसाठी जुलै 22 मध्ये विचारला गेलेला प्रश्न. तर या ठिकाणी एम बरोबर 5 kg, डब्ल्यू बरोबर 49 न्यूटन. आता जी हा चंद्रावर बरोबर चंद्रावरचा जी बरोबर पृथ्वीवरचा जी छेद 2. ओके, आणि यानंतर आपल्याला काय शोधायचे इथे तर वस्तुमान शोधायचे. एम कंसात चंद्रावर बरोबर प्रश्नचिन्ह डब्ल्यू म्हणजे वजन कंसात चंद्रावर किती असेल त्या वस्तूचं चंद्रावरचं वस्तुमान आणि वजन. ओके, आता सर्वप्रथम वस्तूचे चंद्रावर वस्तुमान बरोबर वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान. ओके, बरोबर किती तर 5 kg. वस्तुमान हे कुठेच बदलत नसते, ते 5 kg आहे. नंतर डब्ल्यू बरोबर एम गुणिले जी म्हणजेच या ठिकाणी आपण काय करणार दोघांचं गुणोत्तर घेणार. डब्ल्यू म्हणजे काय वजन चंद्रावर छेदाला डब्ल्यू म्हणजे काय तर वजन पृथ्वीवर बरोबर एम गुणिले जी चंद्रावर एम गुणिले जी पृथ्वीवरती
हे डब्ल्यू बरोबर एम गुणिले जी पृथ्वीवर, डब्ल्यू बरोबर एम गुणिले जी चंद्रावर. या ठिकाणी वस्तुमान एम एम जाणार. ओके. आता यानंतर चंद्रावरचं वजन बरोबर, आता पृथ्वीवरचं वजन इकडे येणार, या बाजूला ते गुणिले होणार. चंद्रावरचं वजन बरोबर पृथ्वीवरचं वजन म्हणजे डब्ल्यू गुणिले चंद्रावरील जी छेदाला पृथ्वीवरील जी. ओके. परंतु चंद्रावरील जी जर 1 असेल तर पृथ्वीवरील जी हा 6 असतो. म्हणून या ठिकाणी पृथ्वीवरील वजन किती आहे तर ती 49 आहे. म्हणून इथे 49 गुणिले चंद्रावरील जी छेदाला पृथ्वीवरील जी यांचं गुणोत्तर किती असतं तर 1/6 असते. ओके. किंवा त्यांचं गुणोत्तर 1/6 या प्रमाणात असतं, म्हणजे ते 1/6. आता 49ला 6ने भाग दिला असता आपल्याला किती मिळेल तर 8.167 न्यूटन. म्हणून त्या वस्तूचं चंद्रावरील वजन आपल्याला किती मिळालं 8.167 न्यूटन. म्हणजेच किती कमी भरलं बघा. पृथ्वीवरती किती होतं 49 न्यूटन, चंद्रावरती किती भरलं तर कमी भरलं. ओके. 8.167 न्यूटन. यानंतर पुढचा प्रश्न. एक वर फेकलेली एक वस्तू 500 मीटर उंचीपर्यंत जाते. तिचा आरंभीचा वेग किती असेल? त्या वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागेल? येथे जी बरोबर 10 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. 3 गुणांसाठी जुलै 19 मध्ये हा विचारला गेलेला प्रश्न आहे. ओके. तर बघूया आपण. ती वस्तू वर फेकलेली आहे म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने. एच बरोबर 500, जी बरोबर 10 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. जेव्हा ती वर जाणार म्हणजे तिचा अंतिम वेग किती होणार तर तो 0 होणार. यू बरोबर प्रश्नचिन्ह. आता या ठिकाणी वस्तूला वर जाण्यासाठीचा कालावधी अधिक वस्तूला खाली येण्याचा कालावधी बरोबर प्रश्नचिन्ह हे आपल्याला. आता वस्तू वर जाताना व्हीचा वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2s. या ठिकाणी ए ची किंमत कशी घेते तर वजाची. ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने जाते आणि जेव्हा ती वर जाणार तेव्हा तिचा अंतिम वेग हा 0 असेल, म्हणजे ते 0 लिहिणार आपण. जर समजा या ठिकाणी व्हीच्या जागी आपण इथे 0 घेतला, यूचा वर्ग वजा 2gh, आणि म्हणून यूचा वर्ग बरोबर 2gh. ओके. आता या सूत्रामध्ये आपण किमती भरू. यू वर्ग बरोबर 2 गुणिले 10 गुणिले 500. ओके. आणि या ठिकाणी जर गुणाकार केला तर 2 गुणिले 500 म्हणजे 1000 आणि 1000 गुणिले 10 म्हणजे 10,000. 10,000 म्हणजे 100 गुणिले 100. यू वर्ग बरोबर 100चा वर्ग, म्हणून यू बरोबर किती आला तर 100 मीटर प्रति सेकंद. ओके. आता यानंतर हा झाला वस्तूचा आरंभीचा वेग. ओके. त्यानंतर व्ही बरोबर यू अधिक एटी हे गतिविषयक पहिलं समीकरण आहे. या ठिकाणी ए ची किंमत पुन्हा वजाची घेतलेली आहे. ओके. पुन्हा या ठिकाणी अंतिम वेग हा 0 असणार आहे. यू बरोबर जी टी, म्हणून आपण पुन्हा या ठिकाणी यू ची किंमत इथे किती भरली 100, जी ची किंमत 10 मीटर प्रति सेकंदचा वर्ग गुणिले टी, म्हणून टी बरोबर वस्तूला जाण्यासाठीचा लागणारा कालावधी म्हणजे टी बरोबर किती येणार तर 100/10. 10 एक 10, 10 10 आहे 100. इथे टी बरोबर 100/10. ओके. मग इथे 10 आले. टी बरोबर 10 सेकंद. ओके. आता वस्तूला वर जाण्यासाठी 10 सेकंद आणि खाली येण्यासाठी देखील तेवढाच वेळ लागणार आहे, आणि म्हणून तो देखील 10 सेकंद असणार आहे. ओके. म्हणून वर जाण्यास आणि वरून खाली येण्यास एकूण किती कालावधी लागेल तर तो 20 सेकंद. तर या ठिकाणी पुन्हा आपण इथे बघूया. ओके. 10 अधिक 10 बरोबर 20 सेकंद. यानंतर
पुढचा प्रश्न, एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदात जमिनीवर पोहोचतो. जी बरोबर 10 मीटर प्रति सेकंद असेल तर टेबलाची उंची व चेंडूचा जमिनीवर पोहोचतानाचा वेग काढा. येथे टी बरोबर 1 दिलेला आहे आपल्याला 1 सेकंद, जी ची किंमत दिलेली आहे. आता ज्यावेळेस तो खाली येईल वरनं तेव्हा यू ची किंमत येते किती, तर ती 0. ओके, टेबलावरून पडतोय म्हणजे त्याचा सुरुवातीचा वेग 0. एस बरोबर प्रश्नचिन्ह, पी बरोबर प्रश्नचिन्ह, म्हणजे अंतिम वेग शोधायचा आहे आणि त्याने कापलेलं अंतर. ओके, एस बरोबर यूटी अधिक 1/2 एटीचा वर्ग, या ठिकाणी एच्या ठिकाणी जी घेतलेला आहे. ओके, गतिविषयक दुसरं समीकरण, यू बरोबर 0 या ठिकाणी टाकणार म्हणजेच एस बरोबर 1/2 एटीचा वर्ग, किमती भरणार, जी ची किंमत, एस ची किंमत, आणि म्हणजेच एस बरोबर किती मिळाले तर 5 मीटर. ओके, त्यानंतर टेबलाची उंची, इथे आपल्याला टेबलाची उंची किती मिळाली तर ती 5 मीटर. यानंतर गतिविषयक पहिलं समीकरण, व्ही बरोबर यू अधिक एटी, ए ची किंमत जी घेतली आपण. ओके, आणि या ठिकाणी त्याचा प्रारंभिक वेग 0 होता, ए ची किंमत 10 घेतली का की तो चेंडू वरून खाली पडतोय म्हणजेच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने येतोय, म्हणून जी ची किंमत या ठिकाणी आपण किती घेतले तर ती प्लस पॉझिटिव्ह घेतलेली आहे, म्हणून व्ही बरोबर 10 मीटर प्रति सेकंद. ओके, हा झाला त्याचा वेग, पोहोचतानाचा वेग, जमिनीवर पोहोचतानाचा वेग 10 मीटर प्रति सेकंद. यानंतर पुढचं उदाहरण, पृथ्वी व चंद्र यांची वस्तुमाने अनुक्रमे 6 × 10⁻²४ किलोग्रॅम व 7.4 × 10⁻22 किलोग्रॅम आहे व त्या दोन्ही मधील अंतर 3.84 × 10⁵ किलोमीटर आहे. या दोन्ही मधील गुरुत्व बल किती असेल. ओके, आता या ठिकाणी आपल्याला जी ची किंमत दिलेली आहे, M1 M2. ओके, आता इथे दोघांमधील अंतर, ओके, ते कशामध्ये तर ते किलोमीटर मध्ये, या किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करताना याला 10⁻³ आपण इथे गुणणार. ओके, या 10⁻³ म्हणजेच तो 10चा इथे काय झाला 8 मीटर. त्यानंतर जी ची किंमत 6.7 × 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग प्रति किलोग्रॅमचा वर्ग. यामधील आपल्याला गुरुत्व बल शोधायचं आहे, जी गुणिले M1 × M2 छेदाला R चा वर्ग. या ठिकाणी जी ची किंमत भरलेली आहे M1 आणि M2 छेदाला R चा वर्ग. या ठिकाणी 10⁻11 नंतर 10⁻24 आणि 22 या सर्वांची बेरीज म्हणजे 24 अधिक 22 46 झाले, 46 - 11 म्हणजे 35 आले. 6.7 × 6 × 7.4. ओके, छेदाला 3.84 × 3.84, 10⁸ आणि त्याचा वर्ग म्हणजे 10⁻16. ओके, या ठिकाणी आधी या 10च्या पॉवरची वजाबाकी करणार म्हणजे 10⁻35 वजा म्हणजे 35 मधून 16 गेले तर तो 19 मिळेल, आणि यांचा जो काही तुम्हाला भाग मिळेल तर तो 20.17 मिळेल. पुन्हा 1 दशांश आपण डावीकडे जाणार, त्याच्या बदल्यात इथे 10⁻20 या प्रकारे ते लिहिणार. ओके, म्हणून ते यांच्यामधलं गुरुत्व बल किती तर 2.017 × 10⁻20 न्यूटन. ओके, हे पृथ्वी व चंद्र यामधील गुरुत्वीय बलाचे परिमाण होय. यानंतर पुढचं उदाहरण, पृथ्वीचे वस्तुमान 6 × 10⁻24 किलोग्रॅम आहे व तिचे सूर्यापासूनचे अंतर 1.5 × 10⁻11 मीटर आहे. जर त्या दोन्हींमधील गुरुत्वीय बल 3.5 × 10⁻22 न्यूटन असेल तर सूर्याचे वस्तुमान किती. ओके, इथे M1 दिलेला आहे, ते R दिलेला आहे, नंतर मग त्यांच्यामधील गुरुत्वीय बल दिलेलं आहे, विश्वस्थिरांक G दिलेला आहे. आपल्याला M2 शोधायचं आहे, सूर्याचं वस्तुमान. F बरोबर कॅपिटल G × M1 × M2
छेदाला आरचा वर्ग आणि या ठिकाणी सूर्याचे वस्तुमान म्हणजे M2 बरोबर. ओके, बाकी छेदाचे इकडे F ला गुणिले होतील, G आणि M1 हे छेदाला येतील. या सर्व किमती भरणार आणि पुन्हा या ठिकाणी आकडेमोड करणार. ओके, इथे 10चा 22वा घात आणि नंतर पुन्हा या ठिकाणी 10चा 11वा आणि त्याचा वर्ग म्हणजे 22, म्हणजे 22 दुणे 44. 44 झाले 10चे 44वा घात. नंतर इथे 10चा वजा 11 आणि इथे 24 म्हणजे 10चा 13वा घात. ओके, पुन्हा ही वजाबाकी करणार आणि पुन्हा ही आकडेमोड जर केली तर आपल्याला या ठिकाणी किती मिळेल उत्तर, तर 1.968 गुणिले 10चा 30वा घात. तर सर्वप्रथम काय करणार, या 44 मधनं 13 वजा करणार म्हणजे तुम्हाला 10चा 31वा घात मिळेल आणि यानंतरचं उत्तर तुम्हाला काय मिळेल, 0.1960 आणि मग त्याचा एक घात आपण इकडे घेणार म्हणजे ते 10चा 30वा घात होणार आणि मग 1.968 या प्रकारे तिथे ते उत्तर लिहिलं जाईल. ओके, म्हणजे जर समजा या ठिकाणी तुम्ही जर इथे भाग दिला म्हणजे 3.5 गुणिले 1.5 गुणिले 1.5 आणि छेदाला जर त्याला कशाने भाग दिला तुम्ही 6.67 गुणिले 6 याने जर भाग दिला तर तुम्हाला उत्तर किती मिळेल, तर 1.968 आणि इथे किती होता 10चा 31वा घात. त्याच्यातला एक 10 आपण इथे घेणार, एक दशांश स्थळ उजवीकडे जाणार आणि फिजिक्समध्ये उत्तर लिहिण्याची या प्रकारची ती पद्धत आहे. 1.968 गुणिले 10चा किती तो 30वा घात, हे काय आलं तर किलोग्रॅम, हे झालं सूर्याचे वस्तुमान. ओके, आता यानंतर मार्च 20 ते मार्च 24 यामध्ये विचारले गेलेले बोर्डाला आलेले प्रश्न बघूया. तर सर्वप्रथम पहिला प्रश्न, चौकटीत योग्य उत्तर लिहा. मार्च 19ला विचारला गेलेला प्रश्न. या ठिकाणी दोन वस्तू घेतलेल्या, त्यांचे वस्तुमान M1 आणि M2. अंतर D आहे, नंतर त्याच वस्तू आहे, त्यांच्यातील अंतर किती आहे, 3D आहे. ओके, मग सर्वप्रथम त्यांच्यामधील बल किती येतात ते F बरोबर G M1 गुणिले M2. ओके, आणि जर समजा त्यांच्यातील अंतर तिप्पट झालं Dच्या तर ते किती असेल, मग या Dचा काय करणार तर तो वर्ग करणार म्हणजेच या ठिकाणी आपण 3Dचा वर्ग म्हणजे तो किती आला 9Dचा वर्ग. ओके, F बरोबर कॅपिटल G M1 गुणिले M2 छेदाला 9Dचा वर्ग या प्रकारे. ओके, यानंतर पुढचा, मुक्तिवेगाचे सूत्र टिंबटिंब आहे. ओके, तर मुक्तिवेगाचे सूत्र वर्गमुळात 2 गुणिले कॅपिटल G कॅपिटल M छेदाला R हे मुक्तिवेगाचं सूत्र आहे. ओके, यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर वर जाताना G चे मूल्य कसे होते तर ते कमी होते, म्हणून डी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. सप्टेंबर 21ला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. यानंतर पुढचा प्रश्न, पुढील आकृतीत ग्रहाची सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची कक्षा दर्शवली आहे. सूर्याची स्थिती S ने दाखवली. AB व CD ही ग्रहाने समान कालावधीत पार केलेली अंतर आहे. AS व CS. ओके, AS व CS या सरळ रेषा एका कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. ओके, AS आणि CS समान कालावधीत. ओके, त्या ठिकाणी ASB व CSD चे क्षेत्रफळ ASB व CSD चे क्षेत्रफळ समान आहेत. वरील वर्णनावरून कोणत्या नियमाचा बोध होतो, तर या वर्णनावरून केपलरच्या 3 नियमाचा या ठिकाणी आपल्याला बोध होतो. तर ओके, पुन्हा ती 3 नियम बघा. या ठिकाणी ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर आहे. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार आणि सूर्य हे एका नाभीवर आहे. हा पहिला नियम. दुसरा नियम केपलरचा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी
सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. आणि यानंतरचा तिसरा नियम हे आपण यापूर्वीच बघितलेले आहेत. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग. ओके, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे ग्रहाचा आवर्तकाल हा टी असेल व सूर्यापासून त्याचे सरासरी अंतर आर असेल तर टीचा वर्ग हा आर घनाच्या समप्रमाणात असतो. ओके, किंवा टी वर्ग छेद आरचा घन हे स्थिर असते. यानंतर पुढचा प्रश्न, जर पृथ्वीचे वस्तुमान दुप्पट असते व त्रिज्या अर्धी असती तर जीचे मूल्य किती? मग या ठिकाणी जी घेतलेलं ते कॅपिटल जी कॅपिटल एम छेदाला आरचा वर्ग हा पहिला G1 झाला आणि हा दुसरा G2. या दोघांचा रेशो घेणार म्हणजे G1 छेद G2. ओके, मग या कॅपिटल इथे भाग देणार तो, या ठिकाणचा जी दोघांचा काय होणार तर तो कट होणार. ओके, आणि त्यानंतर M2 छेद इथे M1 येणार आणि या ठिकाणी R1 छेद R2. ओके, म्हणजे G2 छेद G1 बरोबर M2 छेद M1. इथे जर तुम्ही इथे भाग दिला, ओके, या ठिकाणी बघूया G2 छेद G1 बरोबर. ओके, मग G2 किती आहे तर कॅपिटल G इथे M2 छेदाला R2 चा वर्ग. पुन्हा इथे कॅपिटल G या ठिकाणी M1 आणि छेदाला R1 चा वर्ग. जी या ठिकाणी काय होतील तर ते कट होतील. म्हणजेच तुम्हाला काय मिळेल M2 छेद M1 आणि तो उलटून गुणिले होणार. म्हणजेच आपल्याला काय मिळेल R1 छेद R2 कंसाचा वर्ग या प्रकारे. ओके, M2 छेद M1 गुणिले कंसामध्ये R1 छेद R2 कंसाचा वर्ग. आता यानंतर G2 बरोबर G1 कंसात M2 छेद M1 गुणिले कंसात R1 छेद R2 कंसाचा वर्ग. परंतु इथे सांगितलंय जर पृथ्वीचे वस्तुमान दुप्पट, ओके, म्हणजेच काय M2 बरोबर 2M1 आणि R2 बरोबर R1 छेद 2. म्हणजेच काय तर या ठिकाणी M2 छेद M1 ची किंमत 2, R1 छेद R2 ची किंमत देखील 2, 2चा वर्ग 4, 4 गुणिले 2 म्हणजे किती आले तर ते 8 आले. आणि म्हणजेच जी चे मूल्य आताच्या 8 पट होईल. ओके, जर पृथ्वीचे वस्तुमान दुप्पट आणि त्रिज्या अर्धी झाली तर. ओके, यानंतर पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या आत जात असताना जी चे मूल्य बदलते याविषयी स्पष्टीकरण. ओके, आता जी चे मूल्य म्हणजे काय तर कॅपिटल G कॅपिटल M छेदाला R चा वर्ग या सूत्रावरून काढता येते. जी हे वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक, M म्हणजे पृथ्वीचे वस्तुमान, R बरोबर वस्तूचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर आहे. परंतु वस्तू पृथ्वीच्या आत जात असताना वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भाग कमी होतो. या भागाचे वस्तुमान M' हे M पेक्षा कमी असते. आपण मगाशीच पाहिलं R चे मूल्य कमी होते पण M' चे मूल्य जास्त प्रमाणात कमी होते. याचा एकत्रित परिणाम असा होतो की G हा कोणाला समानुपाती असतो R वजा D ला. येथे R ही पृथ्वीची त्रिज्या, D बरोबर वस्तूचे पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनचे अंतर. पृथ्वीच्या आत जात असताना D चे मूल्य वाढत जाते व G चे मूल्य कमी होते. म्हणजेच ते बदलते आणि पृथ्वीच्या केंद्राशी D बरोबर R. मग त्या ठिकाणी G ची किंमत किती होणार तर ती 0 होणार. ओके, आता यानंतर पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी G चे मूल्य समान असेल का? तुमच्या उत्तराचे समर्थन करा. तसं सारखे समान नसेल G चे मूल्य का तर त्यासाठीचं कारण बघा. सर्वप्रथम पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नसल्याने तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या बिंदूच्या
स्थानानुसार वेगवेगळे असते. म्हणजे पृथ्वीचा आकार हा अंडाकृती असतो आणि हा केंद्रबिंदू. मग हे अंतर कमी आहे. ध्रुवाचं अंतर, विषुववृत्ताचं अंतर कसं आहे तर जास्त आहे. मग ध्रुवावर जीचं मूल्य अधिक आहे आणि विषुववृत्तावरती जीचं मूल्य कसं आहे तर ते कमी आहे. ओके. त्यानंतर पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्याने ती ध्रुवाजवळ थोडी चपटी, मग या ठिकाणी चपटी असून विषुववृत्तावर थोडी फुगीर आहे. या ठिकाणी विषुववृत्तावर ती फुगीर आहे. पृथ्वीची त्रिज्या ध्रुवाजवळ कमी असल्याने तेथे जीचे मूल्य सर्वात जास्त म्हणजे 9.832 मीटर प्रति सेकंदचा वर्ग आहे. जर पृथ्वीची त्रिज्या विषुववृत्ताजवळ जास्त असल्याने तेथे जीचे मूल्य सर्वात कमी म्हणजे 9.78 मीटर प्रति सेकंदचा वर्ग आहे. ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे जाताना जीचे मूल्य कमी कमी होत जाते. या ध्रुवाकडनं विषुववृत्ताकडे जाताना जीचे मूल्य कमी होते. यानंतर पुढचा प्रश्न, वस्तूचे वजन स्थल परत्वे बदलते मात्र वस्तुमान सर्वत्र स्थिर राहते. हा प्रश्न मार्च 20 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. आता उत्तर बघूया. एखाद्या वस्तूचे वस्तुमान m म्हणजे त्या वस्तूमध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय. हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप होय. परिणामी वस्तूचे वस्तुमान सर्वत्र स्थिर राहते. 2. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्या बलाला वस्तूचे वजन म्हणतात. म्हणजे वजन W बरोबर m गुणिले g या सूत्रानुसार गुरुत्वीय त्वरण g चे मूल्य सगळीकडे सारखे नसल्याने वस्तूचे वजन स्थल परत्वे बदलते. यानंतर पुढचा प्रश्न, 5 किलोग्रॅम वस्तुमानाचा धातूचा गोळा 490 मीटर उंचीवरून खाली पडल्यास जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला किती कालावधी लागेल? ओके. या ठिकाणी जी बरोबर 9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग 2 गुणांसाठी मार्च 19च्या परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न आहे. आता या ठिकाणी h बरोबर 490 मीटर, a बरोबर g 9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. हा गोळा खाली पडतोय त्यामुळे या ठिकाणी जी ची किंमत धन घेतलेली आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने कार्य होते. या ठिकाणी u बरोबर 0 सुरुवातीचा वेग. ओके. तर टी आपल्याला शोधायचे आहे. गतिविषयक दुसरं समीकरण, s बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग. या ठिकाणी s ची किंमत 490, u ची किंमत 0 गुणिले t 1/2 a 9.8 t चा वर्ग. म्हणजेच 9.8/2 म्हणजे किती? 4.9 गुणिले t चा वर्ग. 490 भागिले 4.9 म्हणजेच टी वर्ग बरोबर 100. टी वर्ग बरोबर 100, दोन्ही बाजूला वर्गमूळ घेऊ. टी बरोबर 10. ओके. धातूचा गोळा जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला 10 सेकंद लागतील. ओके. यानंतर पुढचा प्रश्न, एक 3 किलोग्रॅम वस्तुमानाचा लोहगोल 125 मीटर उंचीवरून खाली पडला. जी चे मूल्य 10 मीटर प्रति सेकंदचा वर्ग आहे असे धरून खालील राशींचे मूल्य काढा. नोव्हेंबर 20च्या परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न आहे. 3 गुणांसाठी जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी, जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग. ओके. तर बघूया. s बरोबर h बरोबर 125 मीटर, a बरोबर g बरोबर 10 मीटर प्रति सेकंदचा वर्ग, u बरोबर 0, t बरोबर प्रश्नचिन्ह आणि v बरोबर प्रश्नचिन्ह. ओके. आता गतिविषयक दुसरं समीकरण या ठिकाणी आपण घेणार. ओके. तर न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या समीकरणावर s बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग. s ची किंमत माहिती आहे म्हणजेच h 125, u ची किंमत 0 गुणिले t अधिक 1/2 गुणिले 10 गुणिले t चा वर्ग. ओके. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. 125 बरोबर 5
टीचा वर्ग. म्हणजेच काय, टी वर्ग बरोबर 125/5. टी वर्ग बरोबर 25, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेणार, टीची किंमत या ठिकाणी 5 आहे. म्हणून त्याला जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला काळ जाते टी बरोबर 5 सेकंद. ओके. आता जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग, लोहगोल जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी 5 सेकंद. ओके. म्हणून न्यूटनच्या पुन्हा गतिविषयक पहिल्या समीकरणानुसार व्ही बरोबर यू अधिक ए टी. यू ची किंमत 0, ए 10 आहे, टी 5 आहे. यांचा गुणाकार 10×50 झाले. म्हणून व्ही बरोबर किती, 50 मीटर प्रति सेकंद. लोहगोल जमिनीपर्यंत पोहोचताना त्याचा वेग 50 मीटर प्रति सेकंद. यानंतर पुढचा प्रश्न, जर एका ग्रहावर एक वस्तू 5 मीटर वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण जी किती. 2 गुणांसाठी नोव्हेंबर 20 आणि मार्च 22च्या परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. तर ती वस्तू वरून खाली पडते, म्हणजे यू बरोबर 0, एस बरोबर 5, टी बरोबर 5, जी ची किंमत या ठिकाणी शोधायची आहे. आता या ठिकाणी मुक्त पतन म्हणजेच आपण गतिविषयक दुसरं समीकरण, एस बरोबर यू टी अधिक 1/2 ए टीचा वर्ग. ओके. यू ची किंमत 0 आणि एच्या ठिकाणी जी घेणार, गुरुत्वीय त्वरणाच्या दिशेने आहे ते. एस बरोबर 1/2 ए टीचा वर्ग, त्या ठिकाणी किमती बनणार 5 मीटर बरोबर 1/2 जी, 5 सेकंदचा वर्ग. म्हणून 5 मीटर बरोबर जी छेद 2, या ठिकाणी 5चा वर्ग. ओके. 25 आला. म्हणून पुन्हा जी बरोबर या ठिकाणी आकडेमोड करणार. ओके. तर या छेदाचा 2 तिकडे अंशाला जाणार, म्हणून जी बरोबर 5 गुणिले 2 आणि छेदाला किती आले 25. 5 1 5, 5 5 25, म्हणजेच किती आले 2/5. आता 2/5 या 5 आणि 2ला भाग देणार, भागजारने पॉइंटच्या 5 चोक 20. ओके. झालं त्याचं गुरुत्व त्वरण 0.4 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. ओके. यानंतर पुढचा प्रश्न, वर फेकलेली एक वस्तू 500 मीटर उंचीपर्यंत जाते, तिचा आरंभी वेग किती असेल. त्या वस्तूस वर जाऊन परत येण्यासाठी किती वेळ लागेल. या प्रकारचा प्रश्न आपण यापूर्वी देखील तो पाहिलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 13, एक टेनिसचा चेंडू वर फेकला व तो 5 मीटर उंचीपर्यंत पोहोचून खाली आला, त्याचा सुरुवातीचा वेग किती होता. ओके. म्हणून या ठिकाणी जेव्हा तो टेनिसचा चेंडू वर जाणार तेव्हा त्याचा अंतिम वेग किती होणार, तर तो 0 होणार. यू बरोबर प्रश्नचिन्ह प्रारंभिक वेग या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. त्याने किती अंतर कापलं, तर ते 5 मीटर. आणि पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण आपण इथे किती घेणार, तर ते -10 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. या ठिकाणी आपण गतिविषयक तिसरं समीकरण घेणार, व्ही चा वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2 एस. ह्याच्या ठिकाणी आपण -10 लिहिणार. व्ही बरोबर 0, यू ओके अधिक 2 ए ची किंमत या ठिकाणी -10 आणि एस ची किंमत इथे किती आली, तर ती 5. म्हणून इथे यू चा वर्ग बरोबर. ओके. यांचा गुणाकार किती येणार, तर 5 दुने 10, 10 10 100 आणि तो ऋण 10 पुन्हा या डाव्या बाजूला आणणार, म्हणजेच काय यू वर्ग बरोबर 100. ओके. यू वर्ग बरोबर 100 म्हणजे दोन्ही बाजूला वर्गमूळ घेणार. यू ची किंमत इथे किती आली 10, म्हणजेच त्याचा प्रारंभिक वेग किती होता 10 मीटर प्रति सेकंद. या प्रकारे. ओके. यानंतर पुढचा प्रश्न, मुक्त पतन म्हणजे काय, ते केव्हा शक्य आहे. या प्रकारचा देखील आपण या व्याख्या या ठिकाणी बघितली.
यापूर्वीच जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्तपतन म्हणतात. मुक्तपतन म्हणजे एक वस्तू जी केवळ गुरुत्वाच्या प्रभावाखाली पडते, त्यावर कोणतेही इतर बल कार्य करत नाही. हे जेव्हा शक्य असते तेव्हा वस्तू निर्वातात किंवा अत्यंत कमी हवेच्या प्रतिकारात पडते. उदाहरणार्थ, चंद्रावर वातावरण नसल्यामुळे तेथे मुक्तपतन शक्य आहे. ओके, यानंतर पुढचा प्रश्न पुन्हा या ठिकाणी न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगा. दोन वस्तूंमधील अंतर तिप्पट केले तर त्यामधील गुरुत्वीय बलात कोणता बदल होईल? जर त्यामधील एकाचे वस्तुमान दुप्पट केले असता त्यांच्या गुरुत्वीय बलात कोणता बदल घडेल? या ठिकाणी ही आकृती बघा. पुन्हा हा न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगा. यापूर्वीच आपला तो झालेला आहे, याचं उत्तर सांगितले मी. यानंतर इथे बघा, हे जे आकर्षण बल आहे ते F बरोबर कॅपिटल G नंतर मग M1 गुणिले M2 आणि छेदाला किती तर D चा वर्ग. पहिल्या प्रश्नामध्ये त्यांच्यातील अंतर तिप्पट केलं म्हणजे त्या D च्या ठिकाणी किती करणार 3D. ओके, ते किती होणार तर G. ओके, नंतर मग M1 गुणिले M2 आणि छेदाला इथे किती होणार तर तो 3D आणि त्याचा वर्ग. ओके, म्हणजेच इथे कॅपिटल G M1 गुणिले M2 आणि छेदाला 9D चा वर्ग. ओके, म्हणजेच ते किती होणार 1/9 पट होईल. ओके, कॅपिटल G M1 गुणिले M2 आणि छेदाला इथे किती होणार तर तो D चा वर्ग. म्हणजे आधीचं जे काही गुरुत्वीय बल होतं त्याच्या 1/9 पट होईल. त्यानंतर पुढे विचारलं की एकाचे वस्तुमान दुप्पट केलं म्हणजेच या ठिकाणी जर आपण इथे F घेतला, F बरोबर कॅपिटल G. एकाचे वस्तुमान म्हणजे समजा आपण M1 चं वस्तुमान M1 बरोबर 2 M1 केला इथे. ओके, दुप्पट केला आणि या ठिकाणी M2 आणि छेदाला D चा वर्ग आणि या दोनाला आपण इथे बाहेर काढणार म्हणजे इथे कॅपिटल G नंतर M1 गुणिले M2 आणि छेदाला D चा वर्ग. म्हणजेच जर समजा एकाचे वस्तुमान दुप्पट केलं तर ते गुरुत्वीय बल आधीच्या बलाच्या दुप्पट होईल. ओके, या प्रकारे आपण या देखील प्रश्नांची उत्तरं पाहिली आहेत आणि याचबरोबर आपण सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी बघितले. स्वाध्याय आणि बोर्डाला आलेली प्रश्न. काही प्रश्न रिपीट होती म्हणून ती प्रश्न आपली आधीच झालेली होती, त्याची फक्त मी तुम्हाला ती प्रश्न दाखवलेत. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.